नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी स्पर्धा परीक्षा बघा मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी 50 प्रश्न पाहणार आहोत। बघा हे 50 प्रश्न बघा पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, एमपीएससी बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये बघा अशा बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारलेले असतात। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्वांनी बघा 50 पैकी 50 या ठिकाणी गुण घ्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी बघा काय विचारलाय, सोने या शब्दाचे बघा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत। बघा त्या या ठिकाणी शब्द काय विचारलाय, सोने या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते असतील। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, कनक आणि कांचन विद्यार्थी मित्रांनो हे शब्द काय असतील, सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा प्रश्न क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी काय विचारलाय, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। बघा तुम्ही परीक्षेमध्ये बघा प्रश्न या ठिकाणी पाहिला असेल, बघा वीज या ठिकाणी शब्द विचारलाय, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता। आता वीज म्हणजे काय, वीज म्हणजे या ठिकाणी चपला बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समानार्थी शब्द यायला पाहिजे चपला, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी बघा काय विचारलाय, सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। आता सदोष बघा या ठिकाणी शब्द विचारलाय, सदोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता यायला पाहिजे। बघा सदोष विद्यार्थी मित्रांनो कोणता यायला पाहिजे, बघा सदोष या ठिकाणी निर्दोष या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी बघा काय विचारलाय, शत्रू पक्षामध्ये सामील झालेला, शत्रू पक्षामध्ये सामील झालेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा। आता याचे योग्य उत्तर काय पाहिजे, शत्रू पक्षामध्ये बघा सामील झाल्याबद्दल काय म्हणतो, फितूर असे म्हणतो बघा, फितूर, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी चौथा बघा काय विचारलं, नावडत्या व्यक्तीने कितीही चांगले काम केले तरी ते आवडत नाही, या अर्थाची या ठिकाणी मन ओळखा। बघा या ठिकाणी हा अर्थ आहे, या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, नावडत्या व्यक्तीने बघा कितीही चांगले काम करू द्या ते आवडत नाही म्हणजे काय असेल, बघा नावडतीचे मीठ आणणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या म्हणीचा योग्य अर्थ आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा, बोचणी लागणे अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, बोचणी लागणे अशा बघा प्रकारचा वाक्प्रचार आहे, योग्य अर्थ सांगा। बघा सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे, मनास लागून राहणे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा विद्यार्थी मित्रांनो काय विचारलंय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा। बघा आता या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। शूर, स्वामी, मंगल, गारवा। बघा 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणता असेल, बघा गारवा शब्द काय विद्यार्थी मित्रांनो, भाववाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे। विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, निर्मल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे। बघा सर्वांनी सांगायचे निर्मल या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे, स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही। बघा याचे योग्य उत्तर काय यायला पाहिजे, निर्मल बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय, विनाकारण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे। विनाकारण, कारण नसताना, विनाकारण या शब्दामध्ये समास कोणता असेल, अवयभाव समास, कर्मधारय समास, द्वंद्व समास यापैकी नाही। द्वंद्व समास आहे का, नाही। मग आता आपल्याकडे बघा विनाकारण, बघा विद्यार्थी मित्रांनो अवयभाव समास यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा पुढील शब्दापैकी बघा अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी आपला अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे, घर, केळ, वीट, फुले, फूल, फुले, म्हणजे फुले बघा विद्यार्थी शब्द काय असेल, अनेक वचनी या प्रकारचा या ठिकाणी हा शब्द आहे। विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नायक या शब्दाचं स्त्रीलिंगी शब्द ओळखा। आता या ठिकाणी शब्द काय आहे, नायक, नायक या शब्दाचं काय करायचं आपल्याला, स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे। नायक, नायिका, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य स्त्रीलिंगी शब्द आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय, बाप, गुढी, गाजर। बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे शब्द कोणत्या भाषेमधून, मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बाप, गुढी, गाजर हे शब्द कोणत्या भाषेमधून, मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपले 1 यायला पाहिजे, कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये या ठिकाणी आलेले हे शब्द आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, पुढील अनिश्चित संख्या, अनिश्चित या ठिकाणी संख्यावाचक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। अनिश्चित म्हणजे निश्चितपणे आपल्याला माहीत नसतात, चौपट, 5 पट असली पुस्तके, आणि या ठिकाणी बघा अत्यल्प। आता या ठिकाणी
अनिश्चित संख्यावाचक कोणत्या यायला पाहिजे? बघा अत्यल्प म्हणजे किती, अत्यल्प म्हणजे कमी, म्हणजे नेमकं किती माहीत नाही, म्हणजे या ठिकाणी अनिश्चित संख्यावाचक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, त्रिभुवन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? त्रिभुवन या शब्दामध्ये बघा ज्या समासामधलं पहिलं पद हे नेहमी संख्यावाचक असते तो समास कोणता असतो? द्विगु समास असतो. म्हणजे या ठिकाणी त्रिभुवन या शब्दामध्ये द्विगु समास आहे. विषय क्रमांक पुढचा, रामूने पेन कोठे ठेवला? अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? रामूने. बघा रामू शब्द आहे, ने हा प्रत्यय लागला पहा, ने, रामूने. आता ने, ए, शी हे प्रत्यय कोणते असतील? ने, ए, शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? ने, ए, शी बघा प्रत्यय विद्यार्थी तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं? केशव कुमार बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? केशव कुमार. केशव कुमार हे कोणत्या कवीचं टोपण नाव असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर केशव कुमार विद्यार्थी मित्रांनो प्रल्हाद केशवात्रे. बघा यांचं प्रल्हाद केशवात्रे यांचं या ठिकाणी हे त्यांचं केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 2 बघा या ठिकाणी काय विचारलं? विपुलता. विपुलता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? बघा महागाई, टंचाई, भरमसाठ यापैकी नाही. विपुलता. एखादी गोष्ट बघा जास्त प्रमाणामध्ये असते म्हणजे काय असतो? विपुलता असतो. मग विपुलतेचा विरुद्धार्थी काय पाहिजे? टंचाई. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले? जे साध्य होऊ शकत नाही. बघा एखादी गोष्ट असते बघा ती गोष्ट कधीही बघा साध्य होऊ शकत नाही. आपण त्यांना काय म्हणतो? अटळ, अपरिहार्य, असाध्य, साध्य. जी गोष्ट साध्य होऊ शकत नाही त्यांना आपण असाध्य असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 बघा या ठिकाणी काय विचारला? एखाद्याकडे बघा धन दौलत बघा संपत्ती असेल तर त्याच्या भोवती बघा 4 माणसे जमतात. एखाद्या बघा माणसाभोवती जास्त संपत्ती असेल तर त्या माणसाभोवती बघा 4-5 बघा या ठिकाणी 4 माणसे जमतात अशी एक म्हण आहे. या अर्थाची म्हण ओळखा. बघा या ठिकाणी हा अर्थ आहे. या अर्थाची मग म्हण कोणती यायला पाहिजे? असतील सीते तर जमतील भूते. या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे. विषय क्रमांक 5 बघा, अचंबा वाटणे. अचंबा वाटणे म्हणजे काय असतो? सोपा प्रश्न आहे बघा. अचंबा वाटणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे, विस्मय. बघा अचंबा वाटणे म्हणजे काय असतो? आश्चर्यचकित होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाह, शाबास, अरे रे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? शब्दयोगी अवयव आहे का? उभयनव्य आहे का? वाक्यामध्ये उभयनव्य अवयव काय करतात? वाक्यामध्ये वाक्य जोडण्याचं काम करतात. या ठिकाणी काय आलं पाहिजे मग आपलं उत्तर? वाह, शाबास, अरे रे हे काय असतील? केवळ प्रयोगी अवयव. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, चतुर या शब्दाचा भाववाचक नाम काय होईल? आता चतुर बघा या ठिकाणी शब्द आहे. या शब्दाचं भाववाचक नाम काय होईल? चतुराई. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य भाववाचक नाम होईल. विषय क्रमांक पुढचा, पुढील नामापैकी सामान्य नाम ओळखा. आता या ठिकाणी 4 बघा शब्द आहेत. मुंबई, राकेश, नदी, कौशल. आता या ठिकाणी सामान्य नाम कोणतं द्यायला पाहिजे? नदी. बघा या ठिकाणी शब्द काय आहे? सामान्य नाम या प्रकारचा शब्द आहे. बघा विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं आहे? 23 तारखेला माझी परीक्षा असेल. या वाक्याचा काळ ओळखा. 23 तारखेला माझी परीक्षा असेल. भविष्यकाळामध्ये गेलं म्हणजेच या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. उल्लेख या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? उल्लेख. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? उल्लेख बघा या शब्दामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणते आले पाहिजे? व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. समूहवाचक शब्द ओळखा. गवताची काय असते? बघा गवताची गंजी असते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, बाळकराम हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बाळकराम. बघा बाळकराम हे कोणाचं टोपण नाव होतं? बघा राम गणेश गडकरी यांचं बघा बाळकराम हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलं? चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचे चंडाशू म्हणजे काय असतो? चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. चंडाशू म्हणजे काय असतो? सूर्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं आहे? उपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता उपद्रवीचा विरुद्धार्थी काय? उपद्रवी, निरुपद्रवी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कामाची टाळाटाळ करणारा. कामाची
टाळाटाळ करणारा आपण त्यांना काय म्हणतो? कामचुकार. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं? थोडे थोडे साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो. बघा, एखादी गोष्ट बघा थोडे थोडे आपण साठवीत राहिल्यास मोठा संचय निर्माण होतो, या अर्थाची म्हण ओळखा. याच योग्य म्हण काय पाहिजे? थेंबे थेंबे तळे साचे. या ठिकाणी या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी भावार्थ दीपिका हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला होता? सर्वांचं बघा योग्य उत्तर आलं का? भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, सर्वांनी सांगायचं आहे माझे विद्यापीठ. माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सर्वांचं योग्य उत्तर आलं का? बघा, नारायण सुर्वे माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कुत्रा हाल न खाणे. आता कुत्रा हाल न खाणे वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा. बघा, याचं योग्य उत्तर अतिशय दयनीय अवस्था होणे. कुत्रा हाल न खाणे म्हणजे काय? अतिशय दयनीय अवस्था होणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अर्ज इनाम. बघा, हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? अर्ज इनाम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आले होते? तर अरबी या भाषेमधून. विद्यार्थी मित्रांनो, अर्ज इनाम हे अरबी भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बघा, विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय होत्या? पुनर्जन्म या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पुनर्जन्म या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? विद्यार्थी मित्रांनो, बघा, पुनर्जन्म या शब्दामध्ये विसर्ग संधी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 पहा, महायुद्ध या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? महायुद्ध. महायुद्ध या शब्दामध्ये कर्मधारय समास. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 1 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे? शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, आता शर्वरी म्हणजे काय असतो? बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का? शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पृथ्वी. पृथ्वीचा कोणता असतो? वसुंधरा. अवनी. वसुंधरा, अवनी. बघा, हे पृथ्वी शब्द आहेत. शर्वरी म्हणजे काय असतो? रात्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी शर्वरी म्हणजे रात्र. विषय क्रमांक पुढचा, जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. जागृत. जागृतचा विरुद्धार्थी काय पाहिजे? जागृत निद्रिस्त. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजे धर्मांतर करणे होय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे या अर्थाची म्हण सांगा. म्हणजे का? गुरुची विद्या गुरुला फळणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. उदक सोडणे. आता उदक सोडणे म्हणजे काय? सर्वांनी सांगायचे उदक सोडणे याचा योग्य अर्थ काय? उदक म्हणजे त्याग करणे. उदक सोडणे म्हणजे काय असतो? त्याग करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, एक वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. बघा, क्रियापद. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश बघा, या ठिकाणी शब्द आहे. या शब्दामध्ये संधी कोणती आली पाहिजे? गुरु उपदेश या शब्दामध्ये स्वर संधी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पावसात भिजू नका. पावसात भिजू नका या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. पावसात. पावसात त हा प्रत्यय लागला बघा. त इ आ. त इ आ बघा, हे प्रत्यय कोणते असतील? त इ आ. हे प्रत्यय सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मेहनत हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे? बघा, सर्वांनी सांगायचं आहे मेहनत. बघा, हा शब्द कोणता होता? मेहनत. बघा, हा शब्द विद्यार्थी मित्रांनो अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी पुढील शब्दापैकी विसंगत म्हणजे या ठिकाणी बघा वेगळी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे. वेगळी जोडी. बघा, मोठा मोठेपणा, शांत शांतता, लायक लायकी, माणूस मनुष्यत्व. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.